बातमी आहे रोहित पवार यांच्या वक्तव्यासंदर्भात राजकारण नवीन समीकरणं दिसण्याची आता शक्यता असल्याचं आमदार रोहित पवार यांनी म्हटलं आहे। राज ठाकरे उद्धव ठाकरे यांच्यासह पवार कुटुंबही एकत्र आल्यास नवल वाटू नये असं मोठं वक्तव्य आमदार रोहित पवार यांनी केलं आहे। लोकशाही मराठीच्या पुणे संवाद या सोहळ्यामध्ये त्यांनी हे वक्तव्य केलंय। राजकारणात नवी समीकरणं आता दिसण्याची शक्यता असल्याचं रोहित पवार यांनी म्हटलंय। राज ठाकरे उद्धव ठाकरे यांच्यासह पवार कुटुंबही एकत्र आल्यास नवल वाटू नये असं मोठं वक्तव्य रोहित पवार यांनी केलंय। लोकशाही मराठीच्या पुणे संवाद या सोहळ्यात त्यांनी हे वक्तव्य केलंय। राजकारणामध्ये उद्या जाऊन अजून वेगवेगळे समीकरण तिथं बघायला मिळणार आहेत। आता राज ठाकरे साहेब आणि उद्धव ठाकरे साहेब एकत्रित येत असेल तो त्यांचा त्या ठिकाणी विषय आहे। बरोबर, उद्या जाऊन आमच्या परिवारामध्ये सुद्धा जर काय घडलं, शेवटी निर्णय पवार साहेब आमच्या पक्षाकडनं आणि अजितदादा हे त्या पक्षाकडनं निर्णय तिथे घेणार आहेत। महाराष्ट्र लेवलला दोन पक्ष फुटले। आता दुर्दैव असं आहे की नगरपालिका, नगरपंचायत, त्याच्याबरोबर जिल्हा परिषद आणि साधी पंचायत समिती सुद्धा तिथं सुद्धा आता फोडाफोडी सुरू झालेली आहे। शेवटी निर्णय पवार साहेब आमच्या पक्षाकडनं आणि अजितदादा हे त्या पक्षाकडनं निर्णय तिथे घेणार आहेत। ते जेव्हा घेतील आणि सुप्रियाताई जेव्हा त्या ठिकाणी पुढाकार घेतील त्यानंतरच त्या गोष्टी आपल्याला बघायला मिळतील। हे जे काही चाललंय ना आज राज्यामध्ये त्याच्यामध्ये मोठा बदल होईल, पण तो लगेच होईल असं मला वाटत नाही। 2029 ला 100% झाल्याशिवाय राहणार नाही। नवीन चेहरे ते सुद्धा 70% नवीन चेहरे हे राजकारणामध्ये आपल्याला बघायला मिळतील। राजकारणामध्ये काम करत असताना आज पदाचा मी काही विचार केलेला नाही, पण उद्या जाऊन जे कुठलं पद मिळेल त्यासाठी मी तर प्रयत्न आणि कष्ट करेलच। संघर्ष कदाचित मला 5वीला पुजलेला दिसतोय, संघर्ष माझा चालूच आहे, पण संघर्ष करत असताना जे शेवटचं सर्वोच्च कुठलं पद असेल ते असं पद असावं की उद्या जाऊन कुठलाही व्यक्ती, मोठा इंडस्ट्रियलिस्ट असू नाही तर साधातला साधा माणूस जर मला तिथं भेटला आणि त्याच्या कामासाठी जर एखादा फोन अधिकारी, नेता नाही तर कोणालाही केला तर एका मिनिटात ते काम झालं पाहिजे अशी ताकद त्या फोनमध्ये असावी आणि त्या फोनमध्ये ताकद येण्यासाठी जे कुठलं पद असेल ते मिळावं एवढीच माझी त्या ठिकाणी इच्छा आहे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।